येवला तालुक्यातील बदापूर, ब्राह्मणगाव या दोन्ही गावांना जोडणाऱ्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचल्याने आज स्कूल बस गाळात अडकली. स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेत बस बाहेर काढली. या रस्त्यावरून शेतकरी शेतमालाची वाहतूक करतात, तर विद्यार्थी शाळेत ये-जा करतात. अनेक वर्षांपासून रस्त्याची दुरुस्ती न झाल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. येवला व कोपरगाव तालुके तसेच 2 जिल्ह्यांना जोडणारा हा रस्ता असून त्यामुळे संबंधित प्रशासनाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. येवला तालुक्यातील बदापूर ब्राह्मणगाव रस्ता आहे. बघा या बदापूर गावच्या रस्त्याची दुरावस्था बघा. येवला तालुक्याचे रस्ते बघा कसे शाळेतील मुलांचे एवढे अवकाळ झालेले आहे. JCB लावून बस काढावं लागली. बसच्या पण एवढा अवकाळ झाल्या का बस पलटी व्हायवर आली. मुलांना खाली उतरून देऊन मग बस काढण्यात आली. बघा या रस्त्याची दुरावस्था काय झालेली आहे. खड्डे केवढले, कमरा एवढले, अक्षरशः खड्डे याच्यामध्ये. अख्खा चिखल इडून तिडून दिसतोय. शाळेतील मुलांना जाण्या येण्यासाठी कसं जावं काय जावं कळत नाही. राज्यमंत्र्याच्या तालुक्यातील राज्यमंत्रीच्या तालुक्यातील गाव आहे. बघा हा रस्ता कसा आहे. हा बदापूर हद्दीतील येवला तालुका या येथील रस्ता आहे. ब्राह्मणगाव बदापूर जोडणारा आणि मुख्यतः हा जिल्हा परिषदेचा रोड आहे. हा जिल्हा परिषद रोड असल्या कारणानं हा रस्त्याचं कसे काम व्हायला पाहिजे आणि कशी अवस्था झालेली बघा तुम्ही एकदा. शेतकऱ्यांनी आणि पब्लिकनी कसं जगायचं, कसं जायचं यायचं, पोरांनी कसं शाळेत जायचं यायचं बघा. आणि आम्ही खूप वेळेस प्रयत्न केला, खूप वेळेस निवेदन देण्याचा प्रयत्न केला मंत्र्यांना, पण काय रोड कोणी लक्षात घेतलं नाही, कोणी रोडचं काम केलं नाही. आणि साधा मुरुमाचा खडाही या रस्त्याला पडलेला नाही. अजून झाले 100 वर्षापासून काही विषय नाही याच्यामध्ये. बघा आता शासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी, नाही तर अन्यथा याच्यावर खूप मोठे आंदोलन करण्यात येईल. सर्व शेतकरी आणि शाळेतील मुलांना घेऊन तहसील कार्यालयासमोर रस्ता रोको करण्यात येईल आणि आमरण उपोषण करण्यात येईल. बस. बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र. अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल. ठिकाण अमरधाम रोड, विक्रांती हॉटेल समोर, येवला. बटाव फोटो स्टुडिओ.